रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. सहजी ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे. तेच अवसरी पाहुणे पातलो आम्ही. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. काल आपण संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीचा विचार केला. आजही माऊलींचीच ओवी आहे, पण जो मुद्दा मी काल सांगत होतो तो पुन्हा एकदा आपल्यासमोर मांडण्याची इच्छा आहे. आणि तो असा आहे की परदेशातलं साहित्य जसं भारतामध्ये येऊन एस्टॅब्लिश झालं. शेक्सपियर आहे, इब्सेन आहे, किंवा तत्त्वज्ञ जे आहेत परदेशातले, त्यामध्ये ॲरिस्टॉटल आहे, आईन्स्टाईन आहे, सिग्मंड फ्रॉइड आहे, हेगेल आहे. हे सगळे परदेशातून भारतामध्ये येऊन स्थायिक झाल्यासारखे आपल्याला दिसतात. याचं कारण असं, त्यांच्या राजांनी भारतावरती आक्रमण केलं. आणि हे राजे जेव्हा आक्रमक म्हणून येतात त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांची प्रजा पण येत असते. त्या प्रजेबरोबर ही मंडळी आली. त्यामुळे भारताच्या इतिहासामधली मोंगलांची वर्ष जेवढी आली त्या क्षणाला आमच्या इथे शेरोशायरी रुजली, गालिब आमच्या इथे रुजला. का? राजाबरोबर आला. आणि मग दोन कविमनांची मैत्री झाली आणि मग गालिब इथल्या कवींना आवडायला लागला, असं काहीतरी घडलं. मग इथल्या नाटककारांना शेक्सपियर आवडायला लागला, जो इंग्रजांबरोबर आला. पण आम्ही बाहेरच गेलो नाही. आमच्या सनातन संस्कृतीमध्ये दुसऱ्यावर आक्रमण नाही आहे, धर्माचं पण नाही आहे आणि राजकीय आक्रमण पण नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्ञानेश्वरांसारखे अलौकिक साहित्यकार हे पूर्ण जगात पोचायला हवे होते, ते पोचले नाहीत. आणि मग इंग्रजाळलेल्या आमच्या भारतीय विद्वानांनी टाळकुटे म्हणत महाराष्ट्रातल्या या संत परंपरेला नावं ठेवली, स्वतःला इंटेलेक्च्युअल म्हणत या सगळ्या रचनेला नावं ठेवली. पण हे कळवायला लागेल कोणाला तरी की ते तसं नाही आहे. अतिशय उच्च आणि जागतिक दर्जाचं साहित्य आमच्या इथे निर्माण झालेलं आहे, हे आमच्याच लोकांना आधी सांगायला लागेल. त्यामुळे हा आणखी एक हेतू आहे माझ्या या मालिकेपाठीमागचा, की तुम्ही जे ऐकत आहात तर तुमच्याही मनामध्ये आलं पाहिजे की अरे असं सुचू शकतं, इतकं सुंदर असू शकतं. त्यातली ओवी आहे आज जी मी चर्चेसाठी घेतलेली आहे. ती आहे, सहजी ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे. तेच अवसरी पाहुणे पातलो आम्ही. ज्ञानेश्वरीची सगळी रचना ही नाट्यमय आहे. मुळात श्रीमद भगवद्गीता हा सुद्धा एक नाट्याचा मोठा आविष्कार आहे. भगवद्गीतेच्या प्रारंभीसुद्धा जेव्हा दुर्योधन द्रोणाचार्यांना असं सांगतो की पश्यैताम पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमून व्यूढान द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमताम. हे नाटक आहे. धृष्टद्युम्नानी पांडवांच्या सेनेची व्यूहरचना केलेली आहे. आणि धृष्टद्युम्न म्हणजे द्रौपदीचा भाऊ आणि द्रोणाचार्यांचे जे शत्रू आहेत त्यांचा मुलगा, द्रुपदपुत्रेण, द्रुपदाचा मुलगा. आता द्रोणाचार्यांच्या अंगात जर आणखीन संताप यायला हवा असेल तर दुर्योधनाने भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये असं वर्णन आहे की दुर्योधन द्रोणाचार्यांना असं सांगतो, अलीकडच्या भाषेमध्ये इन्स्टिगेट करतो की पांडवांच्या सेनेची रचना कोणी केली पहा. हे नाटकच आहे की नाही? नाटक आहे. मग पोचलं का जगापर्यंत? आत्ता आमच्या या 2014 नंतरच्या पंतप्रधानांच्या मार्फत श्रीमद भगवद्गीता आंतरराष्ट्रीय स्तरावरती भेट म्हणून देण्यात आली पहिल्यांदा. जगातला सगळ्यात सर्वोच्च ग्रंथ आहे हा श्रीमद भगवद्गीता, जो धर्माविषयी बोलत नाही, तो मानवी अस्तित्वाविषयी बोलतो. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज अ क्वेश्चन. असं नाटक आम्ही चर्चेसाठी आमच्या इथे आणलं. पण टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज अ क्वेश्चन हाच मुद्दा अर्जुनाचाही आहे, की मारावं की मरावं हाच प्रश्न आहे. ते नाटकच आहे. आणि अशा वेळेला अर्जुनाला उत्साहित करण्यासाठी म्हणून
श्रीकृष्णानं सांगितलेली भगवद्गीता आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी किती सुंदर रचना ठेवली. सहजी ब्रह्मरसाचे पारणे, ह्या पहिल्या ओळीमध्ये तुमच्या लक्षात येईल. ब्रह्मरस काय आहे? संपूर्ण निर्मितीच्या प्रक्रिया. रसा म्हणजे पृथ्वी. मग सुरुवातीला सगळं रसमयच आहे, नंतर हळूहळू ते सॉलिड होत गेलं असं आपल्याला विज्ञान सांगतं. घट्ट होत गेलं. आजही जेव्हा ज्वालामुखी जागृत होतो त्यावेळेला जो रस बाहेर पडतो, लावा, तो रसच आहे ना. त्यामुळे या संपूर्ण रसाच्या अस्तित्वाविषयी बोलताना म्हणजे निर्मितीविषयी बोलताना सहजी ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. पण पारणे शब्द काय आहे माहिती आहे का? याचं कारण हा ज्ञानाचा उपवास आहे अर्जुनाला झालेला. आपण उपवासाचं पारणं फेडतो ना. कधी फेडणार? नाही, रात्री चंद्र बघितला की पारणं फेडणार. मी दुसऱ्या दिवशी सकाळी पारणं फेडणार. इथे सहजी ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, असं ज्ञानेश्वर माऊलीने अतिशय सुंदर कल्पना मांडली की अर्जुन उपाशी आहे, त्याला ज्ञान नाही झालेलं. तो ब्रह्मरसाचं ज्ञान, ह्या सगळ्या विश्वाच्या अस्तित्वाचं ज्ञान श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहे. आणि ते देत असल्यामुळे अर्जुनाचा जो उपवास आहे त्याचं पारणं फेडलं जात आहे. आणि मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तेच अवसरी पाहुणे पातळो आम्ही. नेमके आम्ही त्याच वेळेला तिथे पोचलो. आणि जसं आपण म्हणतो कोणी पाहुणे आले जेवायला बसलेलं असताना, या बसा जेवायला, तसं श्रीकृष्णाने माऊलीनं सांगितलं असेल की या बसा जेवायला, म्हणजे तुम्ही पण ऐका. या 3.5 चरणाच्या ओवीमध्ये इतकं साहित्य भरलेलं आहे, दृष्टांत भरलेलं आहे, ज्ञान सांगितलेलं आहे आणि लयबद्ध आहे, माधुर्य आहे. ऐकत असताना ते सौंदर्य घेऊन आपल्यासमोर येतं आहे साहित्याचं. आमचं दुर्दैव आहे श्रोते, आमचं दुर्दैव आहे की आमच्या इथल्या तथाकथित इंटलेक्च्युअल साहित्यिकांनी ह्या संपूर्ण साहित्याकडे शब्दशः दुर्लक्षच केलं. त्यांनी टाळकुटे म्हणून, अंधश्रद्धा म्हणून असं सगळं केलं. तो सारा इंग्रजांच्या शिक्षण प्रणालीचा परिणाम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या मालिकेपाठीमागचा हाही हेतू लक्षात घ्या की मी नुसत्या ओव्या सांगत नाही, तर मी साहित्याचं पण वर्णन त्या ठिकाणी करतो आणि ते साहित्य ह्या पद्धतीनं काम करतं श्रोते. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली, संत तत्वज्ञ जगद्गुरू तुकाराम महाराज घ्या, चोखामेळा महाराज घ्या, कोणतेही साहित्य घ्या, संत जनाबाई घ्या, त्यांच्या साहित्याची उंची जी आहे, संतत्व बाजूला ठेवा, पण त्यातलं साहित्याची उंची जी आहे ती सुद्धा आपल्याला जगासमोर न्यायला लागेल. संतत्व तर आहेच, कारण ते वैश्विकच आहे, पण साहित्य त्यातलं न्यावं लागेल. आणि म्हणून ते संत, पंत, तंत वगैरे हे जे काही साहित्याचे भाग पाडले साहित्यिकांनी, तसं न करता अत्यंत श्रद्धेनं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा, तुम्हाला काय वाटतं ते मला कळवा कॉमेंटमधनं. मी त्या कॉमेंट्सना उत्तरं देत जाईन. जरा भारताला जगाच्या पाठीवरती नेऊया ना, का इतकं सुंदर साहित्य आहे. महाराष्ट्राला नेऊया भारताच्या संपूर्ण नकाशावरती. आज महाराष्ट्र ह्या पद्धतीनं साहित्याच्या बाबतीमध्ये कुठे राष्ट्रीय नकाशावरती पोचतो. तिथे पुन्हा राजकीय प्रादेशिकता, मग महाराष्ट्र इनटॉलरंट, मग किती हे कसं लक्षात आलं की उत्तर भारत महाराष्ट्राकडे जरा वेगळ्या नजरेने बघतो. ते मला असं वाटतं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी लागलेला जो वेळ आहे ना, तो वेळ मी म्हणतो ते आहे की कुठेतरी आम्ही कमी पडतो मराठी माणसं. आम्ही आमच्या साहित्याला मोठं करण्यासाठी, कारण आमचा वेळ ना आपापसात भांडणातच जातो. असो, युगे 28 वेटेवरी उभा, असं 28 म्हणायचं की लहान मुलांना सोपं वाटावं म्हणून परदेशामध्ये तिथे 28 म्हणतात, म्हणून आमच्या इथे आता 20-8 म्हटलं पाहिजे. असे जे घोळ घालणारे बुद्धिमंत आहेत ना, तिथे हा सगळा गोंधळ येऊन थांबतो. असो, पुन्हा भेटूया उद्या. पुढच्या ओवी किंवा अभंगाचं काय बोलायचं ते अजून ठरलेलं नाही, पण मला असं वाटलं की ह्या पद्धतीनं आमचं साहित्य जगासमोर जायला पाहिजे. मग लक्षात येईल हे किती उंचीचं आहे ते. इथे थांबतो आज. नमस्कार. रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.